नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, हा व्हिडिओ खास पालकांसाठी आहे। कोणते पालक? ज्यांचा विद्यार्थी या वर्षी 10वी मध्ये शिकत असेल किंवा 9वी मध्ये शिकत असेल आणि पुढे जाऊन म्हणजे 11वी 12वी मध्ये त्याला एनडीएचं प्रिपरेशन करायचं आहे। जर तुमचा आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये जायचं स्वप्न असेल तर हा व्हिडिओ तुम्ही चुकूनही मिस करू नका, कारण ह्या व्हिडिओमध्ये एसपीआय आणि जीएसपीआय च्या कॉलेज बद्दल आणि एक्झाम प्रोसेस बद्दल आणि त्याच्या सिलेबस बद्दल संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा व्हिडिओ करणार आहे। जर एनडीएचं प्रिपरेशन करताय आणि तुम्हाला एसपीआयच्या कॉलेज बद्दल माहिती नाहीये तर कुठेतरी तुम्ही प्रिपरेशनसाठी चुकताय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एसपीआयचे कॉलेज जे औरंगाबाद येथे मुलांसाठी आहे आणि नाशिक येथे मुलींसाठी आहे, त्या कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला 10वी नंतर एका महिन्याने एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते। म्हणजे साधारणतः दरवर्षी एप्रिलच्या लास्ट वीक मध्ये ही एक्झाम होत असते। तर या एक्झाम साठी सिलेबस जो आहे तो वर्बली जर पाहिला तर 8वी ते 10वीचा सीबीएसई बेसिस यावरती दिलेला आहे। बट फिक्स सिलेबस तुम्हाला कुठे भेटत नाही, ना गुगलवर भेटतो ना तुम्हाला पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पण, कारण की एसपीआय त्यांची क्वेश्चन पेपर आउट करत नाही, म्हणून तुम्हाला पीवायक्यूज भेटणं पण सध्या मुश्किलच आहे। म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा ठरतो। आता एसपीआयच्या एक्झाम मध्ये टोटल तुम्हाला 150 क्वेश्चन विचारले जातात 2024 आणि 25च्या पॅटर्न नुसार। त्याच्यामध्ये 75 क्वेश्चन जे आहेत ते मॅथमॅटिक्सचे आणि 75 क्वेश्चन जे आहेत ते गॅटचे आहेत। आता मॅथमॅटिक्सचा सिलेबस जर का तुम्ही पाहिला तर तो ओव्हरऑल सगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा सेमच आहे, म्हणून तुम्हाला 8वी ते 10वीचा अल्जेब्रा आणि जिओमेट्री हे नॉर्मलच असेल सीबीएसई बेसिस वरती। त्यानंतर रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड ज्याचे की फिक्स चॅप्टर्स आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक किंवा बुक्स ज्याला म्हणतो आपण ते अवेलेबल आहेत किंवा एक्स्ट्रा काही करायची गरज पडत नाही। बट जे 75 क्वेश्चन आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला फार कन्फ्युजन असतं की हिस्ट्री बद्दल जर विचारले गेले तर नेमका कोणता टॉपिक असेल, किंवा जिओग्राफी बद्दल विचारले गेले तर कोणता टॉपिक असेल, किंवा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचं 8वी ते 10वीच्या सिलेबस मधला कोणते कोणते टॉपिक आम्ही रेफर करायला पाहिजे किंवा कोणत्या लेवलचे प्रश्न आम्हाला येऊ शकतात, यासाठी तुम्हाला ना गुगलवर काही क्वेश्चन पेपर भेटतात ना पीवायक्यूज तुम्हाला अवेलेबल आहेत। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। सक्सेस अकॅडमी नाशिकने जे काही मागचे 7-8 वर्षाचे झालेले आहेत एसपीआयचे एक्झाम्स त्याचं अनालिसिस करून ह्या नोट्स डिझाईन केलेल्या आहेत। या नोट्स मध्ये जे 75 क्वेश्चन आहेत तुमचे गॅटचे, त्याच्यामध्ये 50 क्वेश्चन्स मध्ये कोणते हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याचे 50 क्वेश्चन तुम्हाला 100% येतात। कधीतरी थोडाफार सिलेबस इकडे तिकडे होतो, म्हणजे जर समजा 6 क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्रीचे आले तर 3 पॉलिटीचे कमी येतील किंवा जिओग्राफीचे कमी येतील किंवा सायन्सचा तो पोर्शन वाढून देईल, ते एक्झामचा पार्ट झाला। बट सिलेबस बद्दल या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय। आता ह्या ज्या नोट्स आहेत त्या कशा डिझाईन केल्या आहेत, काय डिझाईन केल्या हे मी तुम्हाला वर्ड टू वर्ड सांगतो, ठीक आहे। या नोट्स मध्ये जो काही टॉपिक आहे तो टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन तुम्हाला पूर्ण सब्जेक्टचे दिलेले आहेत। म्हणजे फॉर एक्झाम्पल फिजिक्स जर सब्जेक्ट आहे त्याच्यातला मोशन टॉपिक असेल तर तो मोशन चॅप्टर जे आहे टॉपिक जो आहे तो तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे। म्हणजे प्रत्येक टॉपिक नंतर त्याच्या शेवटी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत। आणि ह्या बुकच्या शेवटी म्हणजे एकदम लास्टला तुम्हाला प्रॅक्टिस साठी मोर दॅन 500 क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस साठी त्या बुक मध्ये दिलेले आहेत, जे की पूर्णपणे एसपीआय एक्झामशी निगडित आहेत। आता ह्या नोट्सला रेफर करून कमीत कमी 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे जो क्रॅश कोर्स असतो समर मध्ये, तो क्रॅश कोर्स घेऊन किंवा या नोट्स रेफर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे, कारण की मोस्टली सर्व क्वेश्चन्स त्या नोट्स मधूनच आलेले आहेत। म्हणून ह्या नोट्स तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत। या नोट्स त्या विद्यार्थ्यांसाठी आहेत जे ऑनलाईन प्रिपरेशन करू शकत नाही त्यांच्या ट्युशनच्या आणि शाळेच्या लोडमुळे। बट जे विद्यार्थी शाळेच्या आणि ट्युशनच्या लोड पासून थोडेफार कमी आहेत पण त्यांचं स्वप्न आहे की मला एनडीए मध्ये जायचंच आहे, पण दिवसातून 2 तास तरी ते एसपीआयला देत असतील आणि त्यांची तयारी असेल की हो मला एसपीआयचं प्रिपरेशन करायचं आहे, एनडीए फाउंडेशनचं प्रिपरेशन करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी सक्सेस अकॅडमी नाशिक काही बॅचेस घेत असते। त्याच्यामध्ये ऑनलाईनची बॅच आहे जी की पूर्णपणे 10 मंथची असते, म्हणजे एका वर्षाची बॅच आपण ज्याला म्हणतो। त्यानंतर तुमची 6 मंथची बॅच असते, नंतर तुमची 3 मंथची बॅच असते आणि शेवटी म्हणजे ज्या वेळेस 10वीचे बोर्डाचे पेपर संपतात, आयसीएससीचे असो, सीबीएसईचे असो किंवा एसएससीचे असो, संपल्यानंतर सीबीएसईच्या मुलांना थोडे जास्त दिवस भेटतात। म्हणजे साधारणतः सीबीएसईच्या मुलांना एक 40 to 45 डेज बोर्डाच्या पेपर नंतर भेटत असतात आणि एसएससीच्या मुलांना 30 to 35 डेज भेटत असतात। तर आपण या 40 डेजचा क्रॅश कोर्स घेत असतो। कधी? बोर्डचे पेपर संपले की एक्झॅक्ट दुसऱ्या दिवसापासून। त्यामध्ये तुम्हाला सकाळी 9 वाजेपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे क्लासेसमध्ये तुमचा सिलेबस कव्हर अप करण्यात येतो, तुमच्या टेस्ट सिरीज घेण्यात येतात। त्यानंतर कर्नल संपत गोपालन सर यांच्या मार्गदर्शनाने जो काही इंटरव्ह्यू होत असतो एसपीआय साठी, त्या इंटरव्ह्यूचं पूर्णपणे मार्गदर्शन तुम्हाला संपत गोपालन सर देत असतात। त्यानंतर
फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे, आता एसपीआय ला फिजिकलचा काही क्रायटेरिया तर नाहीये, फक्त फिजिकलचा क्रायटेरिया तुमच्या मेडिकलसाठी आहे, ज्याचे की हाईट, वेट आहे, तुमचा चष्मेचा पॉईंट असेल किंवा बेसिक थोड्याफार गोष्टी एसपीआय ऍडजस्ट करतो. बट फिजिकलच्या प्रॅक्टिससाठी म्हणजे पीटी साठी पण सकाळी 7 ते 9च्या दरम्यान असतात. बट तो एक महिना पूर्णपणे एंट्रन्स वरती फोकस करण्यासाठी आपण यूज करत असतो. म्हणून फिजिकल फक्त 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ही एसपीआय मध्ये गेल्यावरती कोणते कोणते ड्रिल्स किंवा स्टफ्स तुम्हाला करायचे आहेत यासाठी आपण 2 ते 3 दिवस काय करत असतो, फिजिकल ट्रेनिंग प्रोव्हाइड करत असतो. फिजिकल ट्रेनिंग साठी आपल्याकडे क्यूआरटी कमांडो आदित्य दाभाडे सर आहे. ओके, त्यानंतर त्या 1 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कव्हर करून तुमच्या टेस्ट सिरीज कंडक्ट करून तुम्हाला पूर्णपणे एंट्रन्स लेवलला प्रिपेअर केलं जातं. त्यानंतर तुम्ही जर का समजा एसपीआयच्या एंट्रन्स क्वालिफाय झाले, एसपीआयचे एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर कमीत कमी एक 7 ते 8 दिवसात तुमचा रिझल्ट येऊन जातो वेबसाईटला. त्यानंतर तुम्हाला 10 ते 12 दिवस किंवा 12 ते 15 दिवस इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी भेटतात. त्या प्रिपरेशनसाठी तुम्हाला इथे आपल्याकडे जी राहण्याखाण्याची सोय असते एंट्रन्स क्लिअर केल्यानंतर ती पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असते. म्हणजे तुमचं ते काही 10, 12, 15 दिवसाचा जो काही कालावधी असेल त्याचा राहण्या खाण्याचा संपूर्ण खर्च सक्सेस अकॅडमी नाशिक करत असतं. कधी जर तुम्ही एंट्रन्स क्लिअर केली तर, आणि मग नंतर तुमचा इंटरव्ह्यू नंतर मग जर तुम्ही सिलेक्ट झालात मग तुमचं ऍडमिशन औरंगाबाद जर तुम्ही बॉयज असाल आणि गर्ल्स साठी नाशिकला असतं. जर तुम्हाला या कोर्स बद्दल ऑनलाईनचं असेल, जे विद्यार्थी आता 9वीत आहेत किंवा त्यांचे पालक हा व्हिडिओ बघत असतील, तर तुम्हाला आतापासून एसपीआयच्या एंट्रन्सची तयारी करायची असेल, सोबत एनडीए फाउंडेशनची तयारी करायची असेल तर तुम्ही सक्सेस अकॅडमी सोबत संपर्क साधा. किंवा या वर्षी 10वी मध्ये शिकत असाल आणि तुम्हाला 2026 मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या क्रॅश कोर्स मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही आतापासून त्या क्रॅश कोर्स बद्दल संपूर्ण माहिती सक्सेस अकॅडमीला संपर्क करून घेऊ शकता. जय हिंद, जय भारत.